तब्बल 2 वर्षांपासून पालकमंत्री पदापासून वंचित असलेल्या रायगड जिल्ह्याला अखेर पालकमंत्री मिळाला आहे. भरतशेठ गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती होताच पनवेलमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसेना पनवेल उपजिल्हा प्रमुख परेश पाटील यांनी गोगावले यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या विकासाला अधिक वेग मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तर महानगर प्रमुख प्रथमेश सोमन यांनीही अनेक वर्षांनंतर रायगडला सक्षम पालकमंत्री मिळाल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत केले. या आनंद उत्सवाला महिला तालुका प्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगर प्रमुख सचिन मोरे आणि महेश सावंत, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, तळोजा शहर संघटक राहुल कदम, महिला उपतालुका प्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख अभिनय सोमन, युवा सेना खारघर शहर प्रमुख तौफिक बागवान आणि गुलाब बागवान यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. भरतशेठ गोगावले यांच्या नियुक्तीमुळे रायगडच्या विकासाला नवी दिशा आणि गती मिळेल अशी भावना यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बरेच दिवस या प्रतीक्षेमध्ये वाट पाहत होतो. कधी आमच्या रायगडला न्याय मिळतं आणि आम्हाला पालकमंत्रीपद कधी मिळतं या दृष्टीने आज खऱ्या अर्थानं श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या दिवशी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आज जे जाहीर केलं हे रायगडवासियांना आम्हाला खूप आनंद झाला आहे. खऱ्या अर्थानं आज जो जल्लोष आमच्या रायगडवासियांना पनवेलवासियांना शिवसैनिकांना जो आनंद झाला आहे तो आनंद आमच्या गगनात पाहावे ना एवढा आनंद झाला आहे. का तर लोक सामान्य माणूस हा प्रत्येक शेटवर अवलंबून असतो. शेट गरिबाचे शेट आहेत. गरिबाचे शेट असल्या कारणानं शेटवर प्रत्येक गोष्ट शेट आमचं हे काम कधी होणार, अरे बाबा पटकन पालकमंत्री हो दे मग तुमची कामं सगळी मार्गी लावतो. तसेही त्यांनी अनेक कामं अशी मार्गी लावलेत. परंतु आज खऱ्या अर्थानं आम्हा पनवेलवासियांना रायगडवासियांना खूप आनंद झाला आहे का आज या पालकमंत्री पदाची धुरा आज खऱ्या अर्थानं आमच्या भरतशेठच्या स्वाधीन दिली आहेत. आणि ह्या रायगडचा लवकरच तुम्हाला जनतेच्या दृष्टीकोन आणि कामाच्या दृष्टीकोन कायापालट दिसेल. आज राज्याचे आमचे पक्षाचे सर्व आदरणीय शिंदेसाहेबांनी आज भरतशेठवर पुन्हा एकदा विश्वास ठेवून त्यांच्यावर हे पालकमंत्रीपद पालकत्व रायगडचं सोडलंय म्हणजे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा भरतशेठवाले राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेतच. ते फलोत्पादन खारलँड हे खाते आहेत तरी सुद्धा पालकत्व हा रायगडचा दिल्यानंतर आम्हा जनतेमध्ये आम्हा शिवसैनिकांमध्ये खूप जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे. अशीच कृपा होऊ दे. आणि आमच्या शंभूच्या वतीनं आमचे भीमाशंकरला मी परवाशी दर्शन घेऊन आलो मागच्या हप्त्यात. त्यासाठी आमचे भरतशेठ लवकरच आपण पालकमंत्री होते. त्याही पलीकडं जाऊन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते पुन्हा एकदा आणि पुन्हा आमच्या तमाम जनतेला तमाम बहिणींना आमचा भाऊ हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा ते मुख्यमंत्री व्हावे ही आम्ही इच्छा प्रकट करतोय. अपेक्षा म्हणजे अपेक्षा तर सर्वप्रथम ते कायम पूर्ण करत आलेले आहेतच. सगळ्यांच्या अपेक्षा, फक्त त्यांचीच अपेक्षा जी होती ही थोडी अपूर्ण होती असं म्हटलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यांची ही जी अपूर्ण अपेक्षा खरं तर होती ती पूर्ण झाली. सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची भूमिका जी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यापासून घेतली तीच भूमिका आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. अतिशय कट्टर शिवसैनिक आणि जी राजधानी छत्रपतींची म्हणून या रायगड किल्ल्याचा रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्याला खरं तर पालक नव्हता असं म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे हा जो पालक आता मिळालेला आहे हा आमचा पालक आमच्या हक्काचा आहे. इकडच्या गोरगरीब जनतेचा हक्काचा पालक आहे. शिवसैनिकांचा हक्काचा पालक आहे. त्याच्यामुळे एक हक्काचा शिवसैनिक आणि त्याचबरोबरीनं एक चांगला नेता या रायगड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभला. सर्व शिवसैनिकांतर्फे विशेष करून पनवेल शिवसेनेतर्फे भरतशेठचं मनापासून अभिनंदन. आज आम्हालाच खूप आनंद होतोय की आम्हीच एकमेकांचं अभिनंदन करतोय की खऱ्या अर्थाने भरतशेठना न्याय मिळाला. त्यांच्याकडनं अपेक्षा म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये इतके मोठ्या प्रमाणात डायव्हर्सिटी आहे प्रश्नांची, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवरती काम करण्यासाठी अनुभवी नेता पाहिजे होता की ज्याला सगळ्या प्रश्नांची जाण आहे. सामान्य माणसापर्यंत त्याची नाळ पोचलेली आहे. त्याच्यामुळे खालच्यातल्या एका सामान्य माणसापासून ते अतिशय उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या एका उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत सगळ्या प्रश्नांना जे 100% न्याय देऊ शकतील असे आमचे भरतशेठ आहेत. आणि भरतशेठकडनं रायगड जिल्ह्याचा विकास आणखी पुढे जोरात व्हावा हीच आमच्या शिवसैनिकांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट रायगड, पनवेल वार्ता न्यूज.
आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.